खरं तर आमच्या तळोजा वासियांसाठी एक आनंदाचा दिवस आहे। म्हणजे आमचे नेते सन्माननीय बाळासाहेब पाटील यांचा खरं तर आज वाढदिवस आणि त्यामुळे अनेक कार्यक्रमांची मालिका सकाळपासून आम्ही साकारतोय। दिवसभर भरगच्च कार्यक्रम त्या ठिकाणी आहेत, पण त्यात दुधात साखर पडावी असा योग ज्याला म्हणतात की ज्याचा पाठपुरावा आम्ही अनेक दिवसांपासून करत होतो, आज त्या गोष्टीचा शुभारंभ आम्ही करतोय। या ठिकाणी NMMTच्या माध्यमातून आमच्या इथल्या रहिवाशांना, हजारो रहिवाशांना याचा फायदा व्हावा आणि त्यांना कुठेतरी प्रवासाचा मार्ग सुकर व्हावा, यासाठी ती बस त्यांना उपलब्ध व्हावी, यासाठी 45 नंबर बस उपलब्ध व्हावी, त्यांना प्रवास करता यावा हा प्रयत्न आम्ही करत होतो। आज त्या बसचा शुभारंभ हा त्या ठिकाणी आम्ही सगळ्या नागरिकांच्या उपस्थितीमध्ये करतोय। नागरिकांच्या चेहऱ्यावरचा आनंद आपण बघू शकतो। अनेक दिवस नागरिक सुद्धा फॉलोअप करत होते, पण हा जेव्हा विषय आमच्याकडे आला त्यावेळेला या विषयात जो काही पाठपुरावा करायचा तो केला गेला आणि आज या विषयाचा शुभारंभ होतोय। या माध्यमातून या भागातल्या हजारो नागरिकांना खरं तर याचा फायदा होणार आहे। म्हणजे यात आपल्याला स्वप्नसागर सोसायटी असेल, सुखसागर सोसायटी असेल, दीपसागर सोसायटी असेल, आनंद सागर सोसायटी असेल किंवा धनश्री सोसायटीचे आमचे रहिवासी असतील, अशा आजूबाजूच्या हजारो रहिवाशांना या बस सेवेचा फायदा होणार आहे। त्यामुळे येणाऱ्या कालावधीमध्ये इथले अनेक प्रश्न आहेत जे काही कालावधीपासून प्रलंबित आहेत, त्याला न्याय मिळवून देण्यासाठी टप्प्याटप्प्याने आम्ही प्रयत्न करतोय। आनंदाचा विषय एवढाच की आजच्या शुभदिनी या बस सेवेचा शुभारंभ होतोय, लोकार्पण होतंय। त्यामुळे नागरिकांना मी आजच्या या दिवसाच्या शुभेच्छा देतो, या शुभारंभ विषयाच्या शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या कालावधीमध्ये आपण परिवार म्हणून ज्या ज्या काही समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी कटिबद्ध राहू हे सुद्धा या निमित्तानं सांगतो।